Hello children and welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या या क्लासच्या सेशनमध्ये. आज आपण जी आपली चॅप्टर होता जर्नी टू द वेस्ट ह्याचा शेवटला भाग करू आणि ह्याच्यात बघू की ह्याचे कोणते एक्सरसाइज आहेत जे आपले सुटलेले होते आणि स्टोरीला एकदा आपण परतसे रिकॅप पण करू. तर चला बघूया जर्नी टू द वेस्ट. तर आपण एक क्विक रिकॅप करूया की आपण या पाठात काय वाचलं होतं. या पाठमध्ये आपण युएन च्युआंगच्या बारेमध्ये वाचलं होतं, जो की चायनाहून इंडिया आला होता, चायनाहून भारत आला होता बुद्धिस्ट स्क्रिप्चर घ्यायला. म्हणजे बुद्धिस्ट जे आहे, जे हस्तलिखित जे त्यांचे धार्मिक ग्रंथ होते त्यांना घ्यायला तो इथे आला होता. तर अशा प्रकारे ती त्याची एक पिलिग्रिमेज होती, म्हणजे एक धार्मिक यात्रा होती. अच्छा, जेव्हा तो आला त्यावेळेस फारच कठीण होतं इतकी दूरची यात्रा करणं. तेव्हा आज सारखं जे आहे इतकं सुखसुविधा नव्हती. त्याला 17 वर्ष लागले एका वेळेला इकडे यायला. तिथून चायनाहून भारत याला 17 वर्ष लागले. त्यांनी खूप कष्ट सहले, खूप त्रास झेलले, पण तो आला इथे आणि तो त्याच्यात जे आहे सफल राहिला. ज्या कामाकरता तो आला होता ते इथून घेऊन गेला आणि तो परत आपल्या देशमध्ये पण पोहोचू पावला. त्या काळात ही गोष्ट बिलकुल अनबिलिव्हेबल होती. लोकांकरता अविश्वसनीय होतं की एक माणूस सुखरूप इतक्या दूर गेला आणि इतक्या वर्षानंतर परत आला. तर त्यामुळे त्यांना काय वाटत होतं की ह्याच्याबरोबर जरूर कोणची दैवी शक्ती असेल. तर ते या गोष्टीला ते दैविक सुपर नॅचरल पॉवरशी रिलेट करून पाहत होते आणि त्याच्या बारेत खूप खूप साऱ्या कहाण्या पण फैललेल्या आहेत की गुआनिन डेटी म्हणजे की गुआनिन जी देवी होती, जी मर्सीची देवी होती, दयेची देवी होती, तिने आपले 3 जे दूत होते ते त्याच्याबरोबर धाडले होते त्याची रक्षा करायला आणि त्याची मदत करायला. तर आणि त्यात जो सगळ्यात पॉवरफुल होता, सगळ्यात शक्तिशाली होता, तो होता सुन वुकॉन किंवा मंकी किंग. आणि त्याच्या बारेतही खूप तऱ्हेच्या गोष्टी आपण मागच्या सेशन मध्ये ऐकल्या आणि वाचल्या. तर अशा प्रकारची ही जी आपली स्टोरी होती ह्याचा मी तुम्हाला क्विक रिकॅप सांगितला. आता आपण या चॅप्टरचा जो इंग्लिश वर्कशॉप आहे त्यात जे काही राहिलेलं आहे ते आपण एकदा बघूया. हा फर्स्ट क्वेश्चन होता, हा आपण आधीच करून चुकलेला आहोत. सेकंड बघा, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की हे जे खालचे सेंटेन्सेस हे राईट म्हणजे करेक्ट आहेत की किंवा रॉंग आहे, चुकीचे आहेत, गलत आहे. तर आपण वाचू. फर्स्ट आहे, द नॉवेल जर्नी टू द वेस्ट इज अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. म्हणजे काय झालं की हा जो नॉवेल आहे जर्नी टू द वेस्ट, हा एक नॉवेल आहे अबाउट अ जर्नी, एक यात्राच्या बारेमध्ये आहे, जो की वेस्टर्न कंट्रीज म्हणजे पश्चिमी देशांमध्ये जसं की इंग्लंड अँड अमेरिका अशा देशांमध्ये जर्नीच्या बाबतीत आहे. तर हे सेंटेन्स बिलकुल चुकीचं आहे. हे चुकीचं सेंटेन्स आहे, कारण की ही जी पुस्तक आहे ही युआन च्युआंगच्या जर्नीच्या बारेत आहे, जो की त्यांनी चायनाहून भारतात केलं होतं. तर हा सेंटेन्स रॉंग आहे. ठीक आहे, तर इथे तुम्ही लिहाले रॉंग. सेकंड सेंटेन्स बघा, इन द डेज ऑफ युआन च्युआंग ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट एन इझी टास्क. याचा अर्थ काय झाला की जेव्हा युआन च्युआंग चे दिवस होते, म्हणजे जेव्हा त्याच्या टाइमला ट्रॅव्हलिंग म्हणजे यात्रा करणं चायनाहून भारतपर्यंत एक इझी टास्क नव्हता, म्हणजे हे एक आसान काम नव्हतं. ही गोष्ट एकदम बरोबर आहे. तर इथे तुम्ही लिहाले राईट. नेक्स्ट आहे, युआन च्युआंग ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ इंडिया. म्हणजे काय, युआन च्युआंगनी भारताचे खूप सारे पार्ट्स म्हणजे खूप जागोजागी भारतात गेला, वेगवेगळ्या जागी. तर ही गोष्ट पण करेक्ट आहे. तर इथे तुम्ही राईट लिहाले. नेक्स्ट आहे, युआन च्युआंग्स वे बॅक होम वॉज रिलेटिव्हली इझी. म्हणजे ह्याच्यात हे म्हणतात की युआन च्युआंग जे परत गेला चायनाला ते त्याच्याकरता सोपं होतं म्हणजे येण्यापेक्षा. तर ही गोष्ट पण चुकीची आहे. असं काहीच नाहीये. जेवढा त्रास तिला इथे येताना झाला असेल तेवढाच त्रास तिला चायना परत जाताना पण झाला असेल. तर ही गोष्ट पण रॉंग आहे. नेक्स्ट आहे, गॉड्स अँड सुपर नॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन च्युआंग इन हिज क्वेस्ट. म्हणजे काय झालं, देव आणि सुपर नॅचरल पॉवर्स म्हणजे की जे खूप अलौकिक शक्त्या होत्या त्यांनी युआन च्युआंगच्या शोधमध्ये, क्वेस्ट म्हणजे काय असतं शोध मध्ये, त्याची मदत केली होती. तर हे नुसतं कहाण्या आहेत, ह्याच्यात काहीच खरं नाहीये. तर म्हणून हे पण रॉंग, हे चुकीचं आहे. नेक्स्ट आहे,
द 3 disciples of Yuan Chuang were 3 saints. म्हणजे काय, जे 3 जे डिसायपल्स होते, जे 3 त्याचे अनुयायी होते युआन च्वांगचे, ते 3 संत होते. तर आपण जी कहाणी वाचली त्यात काय होतं की ते कोणते संत महात्मा नव्हते, ते जे आहे त्या तिघांना सुपर नॅचरल पॉवर्स होत्या, खूप साऱ्या शक्त्या मिळालेल्या होत्या त्यांना, आणि ते पण खूप त्यांना काय होतं, हेवन मधनं, स्वर्गातनं त्यांना काढून दिलेलं गेलेलं होतं. तर म्हणून ते कोणते असे संत नव्हते. तर हे पण रॉंग आहे, हे चुकीचं आहे, रॉंग. लास्ट आहे द 3 डिसायपल्स हॅव सुपर नॅचरल पॉवर्स. म्हणजे त्या तिन्ही जे डिसायपल्स होते त्यांना सुपर नॅचरल पॉवर्स होते. ही गोष्ट एकदम बरोबर आहे. तर हे राईट होऊन जाईल. तर अशा प्रकारे हे राईट अँड रॉंग आपण बघितलं. नेक्स्ट बघू. राईट एनी 5 फीचर्स ऑफ सुन वुकॉंग्स कॅरेक्टर दॅट यू लाईक बेस्ट. सुन वुकॉंगच्या चरित्राच्या बाबतीत ह्याच्यात म्हटलंय की तुम्हाला 5 वस्तू सांगायच्या आहेत ज्या तुम्हाला सगळ्यात जास्त आवडल्या. तर जसं कॅन वॉक थ्रू फायर, तो आगेवरती चालत होता. आणि ह्याच्यात तुम्ही लिहू शकता की तो आपली साईजही लहान मोठी करू शकत होता. तर हे आपण आपल्या पुढच्या जेव्हा पार्ट मध्ये आता बघू तर त्याच्यात हे आपण क्वेश्चन करूया. नेक्स्ट आहे रीड, म्हणजे वाचा. ऍज बिग ऍज अ पिलर, म्हणजे किती मोठं, पिलर सारखं म्हणजे खांब्यासारखं मोठं. ऍज टायनी ऍज अ निडल, सुई सारखं लहान. तर अशाच प्रकारचे आपल्याला फ्रेज आहेत, आपले इमॅजिनेशननी पूर्ण करायचे आहे. ही एक्सरसाइज आपण आपल्या सुरुवातीच्या सेशन मध्ये करून चुकलेले आहोत, त्याच्यात तुम्ही परत एकदा बघून घ्याल. नेक्स्ट आहे यू नो दॅट मेनी टाइम्स अ लेटर और अ ग्रुप ऑफ लेटर्स इज ऍडेड बिफोर और आफ्टर अ वर्ड टू मेक न्यू वर्ड्स. म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे की कितीकंदा लेटर म्हणजे एक जो अक्षर आहे, लेटर म्हणजे एक जो अक्षर असतो, जर ए बी सी असा, तो किंवा ग्रुप ऑफ लेटर्स, किंवा ग्रुप ऑफ लेटर्स म्हणजे की 2 किंवा 4 अक्षर असं मिळून ग्रुप ऑफ लेटर्स असतो. हे काय केले जातात, जोडले जातात कोणत्या शब्दाच्या मागे किंवा पुढे. ऍडेड बिफोर और आफ्टर म्हणजे मागे किंवा पुढे. अ वर्ड टू मेक न्यू वर्ड्स, आणि त्याच्यानी नवीन शब्द बनतात, नवीन शब्दांची उत्पत्ती होते. अ लेटर, अ ग्रुप ऑफ लेटर्स दॅट इज ऍडेड बिफोर अ वर्ड, म्हणजे एक अक्षर तो किंवा ग्रुप ऑफ लेटर्स असा अक्षरांचा समूह, तो जो आधी जोडला जातो शब्दाच्या. बिफोर म्हणजे काय असतं, आधी. अ वर्ड इज कॉल्ड अ प्रिफिक्स. आपण प्रिफिक्स आणि सफिक्सच्या वाऱ्यात तसं वाचून चुकलो आहे, तरी ह्याच्यात आणि नीट प्रकारे समजावतात ते. तर जो आपण आधी लावतो शब्दाच्या तो आहे प्रिफिक्स. ठीक आहे. अ लेटर, ग्रुप ऑफ लेटर्स दॅट इज ऍडेड आफ्टर अ वर्ड इज कॉल्ड अ सफिक्स. आणि अशाच प्रकारे एक जो अक्षर किंवा ग्रुप जे असतं अक्षरांचा, तो जेव्हा नंतर लावला जातो शब्दाच्या कोणत्या, तर त्याला काय म्हणतात, सफिक्स म्हणतात. ठीक आहे. द वर्ड टू विच अ प्रिफिक्स और सफिक्स इज ऍडेड इज कॉल्ड अ रूट और रूट वर्ड. आणि तो जो मेन अक्षर, जो मेन शब्द असतो, ज्याला की हे प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडले जातात, तो मेन वर्ड असतो, त्याला रूट किंवा रूट वर्ड म्हणतात. हे जर तुम्हाला लक्षात असेल, आपण मागच्या सेशन मध्ये वाचून चुकलोय. लेट अस लुक एट सम एक्झाम्पल्स ऑफ रूट्स, प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. आता यांनी इथे एक्झाम्पल दिले आहे, ते बघूया. जसं की गेस द मिनिंग ऑफ अनफॅमिलियर, अनबिलिव्हेबल. ह्याच्यात काय मेन वर्ड काय, फॅमिलियर. ठीक आहे, हे रूट वर्ड आहे, आणि ह्याच्यात प्रिफिक्स लावलं अन. ह्याच्यात काय आहे, अनबिलिव्हेबल मध्ये बिलिव्हेबल हा काय आहे, बिलिव्हेबल हा रूट वर्ड आहे, आणि ह्याच्यात लावलं अन. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे. नाव राईट द अपोजिट्स, हे आपण बघून चुकले आहोत आपल्या आधीच्या स्लाइड्स मध्ये. आता आपण एकदा लँग्वेज स्टडी मध्ये बघू. कॉमन नाउन्स. कॉमन नाउन्स काय असतं, यू नो दॅट सम थिंग्स, एनिमल्स एटसेट्रा, दॅट इज सम कॉमन नाउन्स कॅन बी काउंटेड. ठीक आहे. तर काय ह्याचा अर्थ झाला की कोणत्या कोणत्या वस्तू, एनिमल्स किंवा अशा चीज असतात ज्यांना की आपण कॉमन नाउन्स असतात, ज्यांना की आपण काउंट करू शकतो, म्हणजे मोजू शकतो. दे आर काउंटेबल नाउन्स. ते अशा प्रकारचे काउंटेबल म्हणजे मोजू शकणारे असतात, जे ते काउंटेबल नाउन्स असतात. सम कॉमन नाउन्स स्टँड फॉर समथिंग दॅट कॅन नॉट बी काउंटेड. आणि त्यानंतर अशाही वस्तू असतात जसं की ज्याला आपण काउंट नाही करू शकत, मोजू नाही शकत, तर त्यांना काय म्हणतात, अनकाउंटेबल. काउंटेबल म्हणजे जे मोजले जाऊ शकतात, अनकाउंटेबल म्हणजे जे मोजले नाही जाऊ शकत. काउंटेबल नाउन्स हॅव 2 फॉर्म्स, सिंग्युलर अँड प्लुरल. काउंटेबलचे जे असतात ते 2 फॉर्म असतात, सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे बहुवचन. लेट अस लुक एट सम एक्झाम्पल्स. आता इथे यांनी एक्झाम्पल्स दिले, पहा. हे आहे कॉमन नाउन. ठीक आहे. हे चार्ट बघा नीट. काउंटेबल, अनकाउंटेबल ह्याचे 2 पार्ट झाले.
काउंटेबलचे परत दोन पार्ट झाले, सिंग्युलर आणि प्लुरल. ठीक आहे, जसं वर्ड आहे, वर्डला आपण मोजू शकतो आणि प्लुरल झालं वर्ड्स. कंट्री, कंट्रीज. ठीक आहे, कंट्री म्हणजे काय झालं, देश. तसंच माईल, माइल्स. माईललाही आपण मोजू शकतो, काउंट करू शकतो. डेझर्ट, डेझर्ट्स. डेझर्ट म्हणजे रेगिस्तान. माउंटेन, माउंटेन्स. रोड, रोड्स. स्टोरी, स्टोरीज. तर या सगळ्या काय काउंटेबल आहे, यांना आपण मोजू शकतो. आणि अशाच प्रकारे अनकाउंटेबल बघा काय आहे, हेअर, स्काय, फायर. हेअर म्हणजे केस आपण मोजू नाही शकत, आकाशाला मोजू नाही शकत. फायर म्हणजे आग, अग्नीला मोजू नाही शकत. वॉटर, पाणी. फन म्हणजे मज्जा, ह्याला आपण मोजू नाही शकत. नोट द एक्सप्रेशन्स हेअर स्ट्रँड्स. आता तुम्हाला लक्षात असेल या कहाणीत एका जागी हेअर स्ट्रँड्स असा एक शब्द आला होता. 2 ग्लासेस ऑफ वॉटर. ठीक आहे, ह्याला आपण मोजू शकतो. म्हणजे की हेअर आपण नाही मोजू शकत, पण हेअर स्ट्रँड म्हणजे केसचा एक जो आहे तो प्रकार, तिला आपण मोजू शकतो. आणि 2 ग्लासेस ऑफ वॉटर, पाणी आपण मोजू नाही शकत, पण 2 ग्लास आपण मोजू शकतो. अ बिट ऑफ फन म्हणजे की थोडंसं फन. हिअर वी डू नॉट से हेअर्स, वॉटर्स, फन्स एटसेट्रा. ठीक आहे, तर ह्याला अशा प्रकारे एक्सप्रेस केलं जातं. आता ह्याच्यात आहे फाइंड 5 काउंटेबल नाउन्स फ्रॉम द पॅसेज अँड राईट द सिंग्युलर प्लुरल फॉर्म्स. आणि अशाच प्रकारे लिस्ट द युनिट्स दॅट वी यूज टू मेजर द फॉलोइंग, वॉटर, मिल्क अँड डिस्टन्स. तर ह्याला आपण आता आपल्या जो नेक्स्ट आपण पीपीटी पाहू त्याच्यामध्ये करूया. चला बघू या एक्सरसाइजेस कशा करायच्या आहेत. तर आपला हा क्वेश्चन नंबर 3 होता. राईट एनी 5 फीचर्स ऑफ सुन वुकॉंग्स कॅरेक्टर दॅट यू लाईक बेस्ट. म्हणजे की सुन वुकॉंग किंवा मंकी किंगच्या कॅरेक्टरचे आपल्याला 5 अशा वस्तू, फीचर्स लिहायच्या होत्या ज्या आपल्याला खूप आवडल्या, खूप जास्त आवडल्या. तर ह्याच्यात बघा, कॅन वॉक थ्रू फायर, म्हणजे हे तर एक लिहिलेलं होतं की तो आगेवरनं चालू शकत होता. कॅन ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज, म्हणजे 72 टाइप्सनी तो आपल्याला चेंज करू शकत होता, आपलं रूप बदलू शकत होता. हे खूप छान गोष्ट होती. मग कॅन ट्रॅव्हल थ्रू थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स, म्हणजे तो हजारो किलोमीटर जे आहे तो ट्रॅव्हल करू शकत होता, यात्रा करू शकत होता. मग आहे हिज आईज हॅव एक्सरेज विजन, म्हणजे त्याचे जे डोळे होते तो एक्सरे विजन, म्हणजे लोकांच्या आतपर्यंत पाहू शकत होता की त्यांच्यामध्ये काय चाललंय किंवा काय आहे. अशा प्रकारे एक्सरे विजन असतं. आणि ही कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी इन अ ब्लिंक, आणि अशाच प्रकारे तो खूप मोठा होऊ शकत होता. आणि व्हेरी टायनी म्हणजे खूप लहानसा पण होऊ शकत होता इन अ ब्लिंक. ब्लिंक म्हणजे काय, डोळे झपकतानाच. आपण डोळे झपकतो ना, तर एवढ्या टाइम मध्ये तो मोठा आणि लहान होऊ शकत होता. तर हे 5 फीचर्स आहे जे आपल्याला खूप छान वाटले त्याचे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लँग्वेज स्टडी मधला आपला काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स मधला. ह्याच्यात होतं की 5 काउंटेबल नाउन आपल्याला शोधायचे होते पॅसेज मधनं, आणि त्याचे सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म्स आपल्याला लिहायचे होते, म्हणजे एकवचन आणि बहुवचन. तर हे तर झाले ते सिंग्युलर. पहा, कंट्री म्हणजे देश, कंट्रीज. ठीक आहे, म्हणजे खूप सारे देश. ट्रॅव्हलर म्हणजे यात्री, ट्रॅव्हलर्स म्हणजे 2 पेक्षा जास्त यात्री, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. पॉवर, पॉवर्स. पॉवर म्हणजे काय झालं, शक्ती, आणि असे पॉवर्स म्हणजे खूप सारी शक्ती. आणि ऍडव्हेंचर, ऍडव्हेंचर्स. ठीक आहे, ऍडव्हेंचर म्हणजे काय, खूप आपण जे कुठे जातो आणि खूप मजा येते त्याला, अशा प्रकारचं काही काम करतो की त्याच्यात खूप मस्ती असते, तर ते ऍडव्हेंचर असतं. नेक्स्ट आहे एनिमी, एनिमीज. एनिमी म्हणजे काय, शत्रू, आणि एनिमीज म्हणजे खूप सारे शत्रू. स्टोरी, स्टोरीज म्हणजे कहाणी आणि खूप साऱ्या कहाणी. अशा प्रकारे शब्द बघितले. आता लास्ट आहे आपलं, लिस्ट द युनिट्स दॅट वी यूज टू मेजर द फॉलोइंग. इथे काही शब्द दिले आहेत, यांना आपण मोजायला कोणते युनिट्स म्हणजे घेतो. जसं की आपण सपोज करा, आपण माणसं, ठीक आहे ना, ह्युमन बिंग असतो, तर आपलं आपण कशा प्रकारे मेजर करतो. सपोज वजन आपल्याला करायचं, तर त्याचं काय असतं, वजनाचा माप काय असतो, किलोग्राम. ठीक आहे ना, केजी असतं ना. जसं की कोणी लहान मूल आहे, तर लहान मूल 2 किलोचं होऊ शकतं, 4 किलोचं होऊ शकतं. ठीक आहे, असे वेगवेगळे एज मध्ये वेगवेगळे जे आहे त्याचं हे असतं, भार असतो. तर त्याला मेजर कसं केलं जातं हेच विचारलंय. आता पहा, पहिला आहे वॉटर म्हणजे पाणी. पाणी आपण कसं मापतो, लिटर मध्ये. ठीक आहे ना, 1 लिटर, 2 लिटर, तर अशा लिटर मध्ये मापतो. मिल्क, ते पण लिटर मध्ये. हे दोन्ही वॉटर आणि मिल्क म्हणजे काय झालं, पाणी आणि दूध, तर हे लिक्विड आहे.
तर लिक्विडला आपण लिटर, मिलीलिटर अशा प्रकारे नापतो ह्याला. ह्याचं वजन म्हणजे जे असतं ते युनिट आहे हा त्याचा. मग आहे डिस्टन्स, म्हणजे जी दुरी आहे. दुरी कशी नापली जाते? मीटर, किलोमीटर. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे डिस्टन्स, दुरी मापली जाते. जसं आपण म्हणतो की हो माझं गाव तर इथून ना 50 किलोमीटर दूर आहे, तर ते आपण किलोमीटर म्हणतो. ठीक आहे ना, लिटर तर नाही म्हणत. तर ती एक डिस्टन्सची जो आहे माप आहे, तो युनिट आहे. मग आहे वेट, वजन, जसं मी आता म्हणत होते ग्राम, किलोग्राम आणि टन. हे मी वाढत्या क्रमात लिहिलंय. जसं सगळ्यात ग्राम कमी असतं, त्याच्याहून जास्त किलोग्राम असतं आणि टन सगळ्यात जास्त असतं. ठीक आहे. सपोज तुम्हाला काही वस्तू आपण घ्यायला जातोय बाजारात, तर कणिक घ्यायला गेलो तर कणिक आपण म्हणू की 5 किलो दे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा त्याचा माप झाला. तर आज आपण खूप छान काही नवीन गोष्टी शिकलोय. काउंटेबल, अनकाउंटेबल नाउन्सच्या बाबतीत शिकलोय आपण. त्याच्यानंतर आपण जे आहे, तर आपण काउंटेबल, अनकाउंटेबल नाउन्सच्या बाबतीत शिकलो. आणि आपण जे आहे युनिट्सच्या बाबतीत शिकलो की कोणत्या वस्तूचा माप काय असतो, मेजर कसं केलं जातं त्याला. ठीक आहे. तर अशा प्रकारे खूप नवीन वस्तू आपल्याला आज कळल्या आहेत. तर आजचा सेशन इथेच कम्प्लीट होतो. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.